हा? हे ऑल अँड व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि मी तुम्हाला एकदम अशा काय सकाळी झोपीतून उठलेल्या अवतारात दिसत असेल, पण आत्ता ऑलरेडी 12 वाजता 11:30 झाले आहेत. पण आम्ही लेट उठलो एकतर, कारण आम्ही रात्री काल 2ला झोपलो, सगळे गप्पा करत बसलो होतो. आणि कालच म्हणजे आजपासून ऑलमोस्ट फंक्शन्स सुरू झाले असं म्हणू शकता. बाहेर मंडप पडतो आहे, आज चिवडा लाडू बनणार आहे, त्याची पॅकिंग आहे. सो येस फायनली शादीवाला घरची फिलिंग आलेली आहे. सो म्हटलं चला आजचा ब्लॉग शेअर करूया तुमच्याशी. आणि उद्या मेहंदी असणार आहे, तर उद्याचा ब्लॉग मी सेपरेट शूट करेल. सो आज दिवसभरात काय काय होतं तुमच्याशी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करते. बऱ्याच गोष्टी आहेत, थोडीशी क्लिनिंग. आज थोडे पाहुणे पण येतील, सगळे नाही, म्हणजे आज बसत आहेत माझे मामा वगैरे, मावशी वगैरे. सो एक माझी सगळ्यात मोठी मावशी आहे, ती आज येते आहे, आता थोड्याच वेळात ती येईल. बाकी पाहुणे सगळे उद्या सकाळपर्यंत येतील. उद्या सकाळी मेहंदीचा प्रोग्राम पण आहे आणि संध्याकाळी आमच्याकडे डायका असतात, जे आमच्याकडे बेसिक रिच्युअल आहे. बहुतेक खूप साऱ्या लोकांना माहिती नसेल, पण काय असतं मी तुमच्याशी नक्कीच ब्लॉगमध्ये शेअर करेल. आणि आजच्यासाठी सकाळी उठलो आणि म्हटलं पहिले आपण ना आपलं एडिटिंगचं वगैरे काय जेवढं पॉसिबल आहे तेवढं करून घेऊ. आजचा दिवस आहे माझ्याकडे एडिटिंग करायला, उद्यापासून पॉसिबल होणार नाही आहे. आणि ॲट द सेम टाईम मला एडिटिंग करावी पण लागते आणि व्लॉग्स पोस्ट पण करावे लागतात, कारण फोन जर फुल झाला तर मी पुढचे व्लॉग्स शूट करू शकणार नाही. पण ठीक आहे, आता इथनं पुढे मला एडिटिंग पॉसिबल होणार नाही. आजच्या दिवस जेवढं होईल तेवढं एडिट करते, तुमच्याशी शेअर करते. आणि यानंतरचे व्लॉग्स मात्र थोडेसे उशिरा येतील, कारण चिवडा वगैरे बनवायला त्या आता काकू येणार आहेत. सो थोडंसं आम्हाला क्लिनिंग करायची आहे. माझ्या बहिणीने स्वयंपाक वगैरे सगळं आवरलं, आईने सगळं आवरलं. आता पण मी बसली होती, हातात चहा येतोय, तू तुझं काय कर कोणी विचारत नाही आहे. आणि आता अनाया पण समजदार झाली आहे, तर मला तिला फार बघायची गरज पडत नाही किंवा तिच्या मागे धावायची गरज पडत नाही. मी माझं काम निवांत करू शकते. सो सकाळपासून तेच चाललं होतं. आता मात्र मी जरा कामांना लागते, थोडीशी क्लिनिंग वगैरे करू लागते. आणि त्यानंतर दिवसभरात काय काय होतं तुमच्या आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करते. सो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हो, तुम्ही आतापर्यंतचे नागपूरचे ब्लॉग्स एन्जॉय केलेत की नाही नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि अशी ही वांग्याची भाजी पुण्यात तर काही मिळत नाही. ॲक्च्युली नागपूरमध्ये असे ग्रीन वांगी मिळतात आणि ते सुपर टेस्टी असतात, जे पुण्यात मिळत नाही. म्हणून इथे आल्यावर माझी फरमाईश असते की काही नको बनव, पण आईला वांग्याची भाजी बनव. आणि आईच्या हातची वांग्याची भाजी मला खूप आवडते. देते थांब. व्हिडिओ तर घेईलच मी. तुला मजा येते का नागपूरला? काल रात्रीच्या 1-2 क्लिप्स होत्या ज्या मागच्या ब्लॉगमध्ये शेअर करायच्या राहिल्या होत्या. म्हटलं त्याआधी तुमच्याशी शेअर करू आणि मग आजचा दिवस सुरू करूया. ए बलबल, इकडे खूपच पसारा दिसतो रे. काय कळतंय ग नानू? काय कळतंय? आपल्याकडे काय लावत आहे ग ते अंकल? ते अंकल काय लावत आहे सकाळपासून? हा हा
लग्न मंडप, गत्तू मामाच्या लग्नाचा मंडप. मामीला हेल्प करायची का आपण आता? मामीला थोडीशी हेल्प करायची आपण, झाडू क्लिनिंग करायला. आणि इकडे मंडप पडतो आहे आज, पावसामुळे थोडंसं जास्ती करावं लागतंय. माझी मज्जा. नानूसाठी काय बनवणार आहे का आता? माझ्याकडे बघ. आणि मग काय होणार आहे नानूची? लालू बनवणार आहे. चला 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 चला. काकूला विचार, तुम्ही काय बनवणार आहे? हो का? हो. आणि इकडे काकूंचं लाडू चिवडा बनवायचं चाललं होतं आणि अनाया पूर्ण वेळ आजूबाजूलाच होती. काय पाहिजे ग? काय पाहिजे तुला? चिवड्या? प्लेटीत पाहिजे चिवडा. अरे बाबडे, म्हणजे मोठं मंचाला चिवडा द्यायच्या वेळेला या गोला तिथे लाडू भरून ठेवले. तर मग लाडू भरले का इथे? कशाचे लाडू? हो नाते पुरीची. त्याच्यात दलिया आहे, चावून चावून खाशील सगळंच. बुंदा तयार झाला. सुक्का झाला का थोडासा? आणि इकडे चिवडा बनवून तयार होता. आणि ही ती साडी मी मागच्या व्लॉगमध्ये तुम्हाला म्हटलं की आईने अधिक महिन्यासाठी माझ्यासाठी घेऊन ठेवली, पण ती दाखवायची राहूनच गेली होती. सो आज म्हटलं ती तुम्हाला दाखवूया. मला इतकं कन्फ्युजन होतं की मी ही साडी घेऊ की नको, ही साडी घेऊ की नाही, ब्लाऊज शिवायला टाकू की नाही, कारण मला जरा असं वाटत मला सूट होईल की नाही, रोशनला आवडेल की नाही, असे 100 प्रश्न डोक्यात येत होते. असं कुणी जर माझ्यासाठी घेऊन ठेवलं ना तर मला असंच असतं, जेव्हा मी स्वतः जाऊन घेते तेव्हा मी माझ्या चॉईसने घेते, नाहीतर मग मला खूप प्रश्न असतात की खरंच मी घेऊ का, ब्लाऊज शिवू का, माझ्याने घालून होईल का. पण तुम्हाला कशी वाटली ना नक्की कॉमेंटमध्ये सांगा. चिवड्याबरोबरच इकडे लाडूसुद्धा तयार झाले होते आणि लाडू थोडेसे फॅन खाली ठेवले होते. आणि इकडे मावशी वगैरे आली होती. मग आता फायनली लग्नाच्या घरावाली फिलिंग यायला लागली होती. त्यांनी चिवडा वगैरे छान असा ड्राममध्ये भरून ठेवला, कारण आता येणाऱ्या पाहुण्यांसाठी मग नाश्ता प्रत्येक वेळी जर नाही बनवणं झाला सो मग चिवडा लाडू द्यायला बरं पडतं, म्हणून भरपूर क्वांटिटी बनवली होती. अजून मंडप अर्धा झाला आहे. संध्याकाळी लाईट लागल्यावर छान वाटेल. चला घरी. आमचा हा छोटा पार्सलवाला आलाय. छोटा पार्सलवाला पार्सल घेऊन आलाय. काहून तुला पायऱ्यांनी चढायला नाही का वाटते का? जा. आणि बघा मॅनपॉवर असल्याचा किती फायदा होतो. इथे आम्ही 4-5 जणच बसलो होतो, फार कोणी पण नव्हतं, पण भराभर आम्ही 50-60 पॅकेट इथे भरले. आता जे पाहुणे आपल्या घरी येतात त्यांना जाता वेळी काहीतरी द्यायचं. लग्नाच्या घरून काय घेऊन गेलो तर लाडू चिवडा घेऊन गेलो असं म्हटलं पाहिजे, म्हणून मग आम्ही लाडू आणि चिवड्याचे पॅकेट भरत होतो. सो आम्ही 4-5 जणच होतो, पण तरी बघा भराभर भरून ते 50-60 पॅकेट आम्ही ऑलमोस्ट 10-15 मिनटात तयार केली असतील. कोण आलं नानू? कोण आलं? आणि कुठे गेले होते बाबा? हा माहिती नाही. अमरावतीला गेले होते ना.
ते फोनवरचं फुल गावठी भाषा आज टाकला. सगळे म्हणतात दादाला सांगत जा म्हणते, नेहमी असं बोलत जा म्हणून, दादाची कॉमेडी टाकत जा म्हणते. पूर्ण टाकलं का तू? पूर्ण काय काय बघा. हा? शू आली? हो मम्मा दचकला होता बाबा रे. तू ड्रॉप टाकला होता का डोळ्यात एकदा तरी? व्हेरी गुड व्हेरी गुड. का बरं नाही टाकला? बरं बाबाला विचार लाडू पाहिजे का? तुला पाहिजे का? हा? चिवडा पण बनवला तुझा फेवरेट? हो. तुला काय पाहिजे, चिवडा की लाडू? मग कशाला उघडायचंय? मला द्यायचंय. अगं आपल्याकडे दुसरा चिवडा आहे ना, हे पॅकेट कशाला फोडायचे? बस बंद करू. मग छोटा छोटा नाही, स्वतः स्वतः खा. तू खा. एक घास तू खा ना. घे ना, घे नाही ए नाणे. काही जाणून बाहेर बनवून. कशी म्हणते मधू तुला? अजून काय म्हणते? ए नाणे काय करायलीस? कशी म्हणते मधू? चला गट्टू मामाला बाय करूच दे. अजून काय म्हणते? गुड नाईट. अजून शिव टुमॉरो. अजून शिव शून नाही म्हटलं. हां सो आता मी मधूकडे चाललो होतो. मी तयार झाली, जेवण वगैरे झालं आमचं. जेवण करण्याचा प्लॅन नव्हता, पण माहीत नाही रोशनला कशी काय भूक लागली होती. स्वयंपाक पण झाला नव्हता, पण रोशन जेवत आहे म्हणून माझी आई पटापट उठली, पटकन भाजी केली, वहिनीने पोळ्या केल्या आणि मग जेवण केलं छान गरम गरम मस्त. मग हा जेवत आहे म्हणून मी पण जेवण घेतलं. सो जेवण झालं आणि आता जेवायला नाही करणार. आज मी दिवसभर जेवली नाही, माहिती आहे का तुला? जेवली नाही म्हणजे ते भाजी पोळी नाही जेवली, पण चिवडा लाडू. लाडू किती खाल्ले माझ्या रोशन? मी 5 तरी खाल्ले असेल, 5 लाडू. आणि मी ठरवलंय की इथनं जाऊन काय डायटिंग करायची. आता सध्या काही रिस्ट्रिक्शन्स नाही, खाऊन पिऊन घ्यायचं लग्नात छान. आता हे रोशन जे घेऊन बसलाय ना, ते माझंच काम करायला घेऊन बसलाय. तसं मी अंकिताचंच काम करायला घेऊन बसतो. असं काहीच नाहीये. सो हां, पण जे काही टेक्निकल कामं असतात ना, असं काही नाहीये. हां तेच सांगत आहे मी पुढचं की जे काही टेक्निकल कामं असतात ना, ते सगळी रोशन करतो. त्याच्यामुळे येस, रोशन माझी बऱ्यापैकी कामं करतो. पण ब्लॉग शूट करणे, एडिटिंग करणे इज ऑल टुगेदर माय रिस्पॉन्सिबिलिटी. बट ब्रँड शूट्स प्लस जर आउटडोअर शूट असेल ब्रँडचा, तर तिथपर्यंत मला घेऊन जाणे ही पण रोशनची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि तो काय बिनपगारी माणूस आहे सध्या माझ्या कामासाठी. सध्या म्हणजे भेटणार आहे का नंतर भेटेल. फक्त तो नंतर कधी असेल हे मी सांगू शकत नाही. तर ठीक आहे. तर रुपया सोडत नाही बाई, नुसतं पैशात नाही. प्रत्येकच बाईचं असत असणार आहे. आम्ही मधूकडे चाललो होतो. आत्ता 9:30 वाजलेत. एवढ्या उशिरा जाण्याचं कारण असं, कारण रोशन आत्ताच आला मधूकडनं. म्हणजे तो आज अमरावतीवरनं दुपारी आला, पण त्याचं सगळं तिकडेच होतं मधूकडे, बॅग वगैरे, म्हणून तिकडे उतरला आणि मग आता ऑफिस करून तो इथे आला. आणि वैभवला पण त्याची थोडीशी हेल्प पाहिजे होती काही वस्तू घेण्यासाठी, त्याच्यासाठी म्हणून तो तिकडे गेला. पण मी काहीच करू शकलो नाही, मलाच काम होतं, इतकं काम होतं ऑफिसचं. हां तेच, एखादा दिवस ऑफिसमध्ये खराब, ऑफिस नंतरही काही करू शकलो नाही, ते बॅड लक. पण ठीक आहे. मग तो आत्ता आला
7:30ला वगैरे. मग आम्ही जेवण वगैरे केलं. आता 9:30 वाजले. आता जाऊ असं म्हणून तयार झालो, पण इतक्या जोराचा पाऊस येतो आहे की रोशनने गाडी आणली दारापर्यंत, पण आम्ही पुढे निघू शकलो नाही कारण डायरेक्ट विजा कडकतायत. आणि पुण्यात असा पाऊस नाही येत. नागपूरला एक्स्ट्रीम पाऊस, एक्स्ट्रीम ऊन, एक्स्ट्रीम थंडी असते. काय रे बाबा? हा. काय रे बाबा? I don't know. ते ना तिकडचं bedroom मामीला विचार कुठे गेलं म्हणून. हो का? मग काय करायचं आता? काय करायचं? बरं थांब, आपण शोधू. हा, तोपर्यंत तू शोध मामी सोबत, मी आलीच. हा? नानू काय बोलणार आहे? मागे तर हो थोडी. मग काय गेम? हा, काय पुढे काय? तू काय बोलणार होती? हेच काय? याच्यात टाकायचं नाही दिसत आहे. हा, मग मामी सोबत, मामी आहे ना, मामीला म्हण मला दाखव कुठे गेलं माझं हे असे का. मग मामीला सांगत तू शोधायचे. हा ना, थांबली आहे. सो येस, जे मी बोलायला बसलो ते सोडून सगळं बोलणं झालं. सो आम्ही आता मधूकडे चाललो होतो, ते म्हणजे फ्लॅट बघायला. सो त्यांनी नवीन फ्लॅट घेतला आहे. मी आली तेव्हापासून आमचं चाललं होतं की बघायला जाऊ, पण फर्निचरचं काम तिथे सुरू होतं म्हणून त्यांचं की ठीक आहे झाल्यावर जाऊ म्हणून ते राहिलं. सो आज मला जाणं आवश्यक होतं कारण उद्या त्यांच्याकडे तिथे पूजा आहे. सो उद्या पूजेसाठी पण बोलवलं आहे मला सकाळी, आणि सकाळी 8ला पूजा आहे. पण माझं पॉसिबल होणार नाही बहुतेक, कारण सकाळी 10 वाजता वगैरे आम्ही मेहंदीचं डेकोरेशन सुरू करू आणि 12ला वगैरे मेहंदी सुरू होणार आहे. कारण मेहंदीनंतर मग मेहंदी दुपारी 3 वगैरेपर्यंत आवरल्यानंतर आमच्याकडे डायका असतात, तर त्या डायकाची पूजा, त्याचा स्वयंपाक आणि ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे मग पूर्ण दिवस उद्याचा बिझी असणार आहे. तर मला माहिती नाही माझं कितपत पॉसिबल होईल तिकडे जाणं, कारण मला स्वतःला छान तयार व्हायचं आहे, ब्लॉग शूट करायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण बघू, जर पॉसिबल झालं तर मी जाईल, नाहीतर मग रोशन तरी जाऊन येईल पूजेला. आणि तर हां, त्यांनी नवीन फ्लॅट घेतलं. नवीन फ्लॅट याच्यासाठी घेतलं की वैभवला तिथे ऑफिस ओपन करायचं होतं. की दिवसभर पाऊस असला की रात्री छान थंड होतं. पुणे तिथे तसं नाही आहे. इथे दिवसभर पाऊस असला तरी रात्री गरमी होते. म्हणजे आता मागच्या काही दिवस गरमी होत होती, पण इथनं पुढे मला वाटत नाही असं होईल. इथनं पुढे होईल आता थंड. आणि आता टेन्शन या गोष्टीचं आम्हाला आलंय की पुढचे 3 दिवस लग्न आहे. म्हणजे आता मेहंदी, हळद आणि लग्न, आणि मग 1 दिवस गॅप ठेवून रिसेप्शन आहे. आणि पाऊस आज बऱ्यापैकी पाऊस आला सकाळपासूनच व्यवस्थित, म्हणजे रिमझिम सुरू होतं. आणि आता तर एकदम डेंजर आलाय. सो जर उद्या तर ठीक आहे, पण परवा हळदीला जर असा पाऊस असला तर कसली काय हळद आणि कोण येणार आहे आपल्या हळदीला माहिती नाही. आणि लग्नाचं तर ठीक आहे, आम्हाला जायचं आहे लग्नाला तिकडे बाहेर, पण नेमकं लग्नाच्या दिवशी कमी पाऊस दाखवतोय नागपुरात, तर माहिती नाही तिकडे जास्ती आहे की काय. सो आता तयारी तर भरपूर केली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण रेडीच नाही होऊ शकत पाऊस असला की, कारण कितीही रेडी झालं, किती कपडे घातले, किती खराब होईल याची हे असते. तर माहिती नाही आता कितपत काय होणार आहे. तयारी भरपूर केली आहे, पण होपफुली पाऊस कमी यावा पुढचे 3 दिवस. झालं तर बरंच होईल, पण सांगत आहे की भरपूर येणार आहे. बघू आता काय होतं. सो चला, जर मी मधूकडे गेली तर पुढे ब्लॉगमध्ये शेअर करते. जर पाऊस नाही थांबला तर मे बी आम्ही नाही जाणार, कारण ऑलरेडी 9:30 पावणे 10 झाले आहेत. नाही गेलो तर मग आजचा ब्लॉग आपण इथेच संपवू. फायनली आम्ही आलोच. किती वाजता? आपण 11 वाजता घरून निघालो, 11:30ला इथे पोहोचलो. नाही, मी हिला 2-3 वेळा म्हटलं मला जायचंय मी पाहिलंच नाही. मिरर मध्ये इथे मिरर पण आहे का? नाही, खिडकी वाटते.
सो तेच 11:30 आलो. यांचं जेवण व्हायचं, आता आम्ही मधूकडेच थांबणार आहे. मला वाटतं आज रात्रभर फॅन सगळे सुरू होते. सकाळी आणायला असं हे होऊन जातं. ते आपण एअर फ्रेशनर आणले हा ते तर आले ना मग. ते तर तिथेच राहिले. सकाळी तुझ्या बायांना सोडायला ना त्याला मग पंचील ते का तू गाडी लागते तू इथे बस कुठला गाडी गाडी करते मस्त दिसत आहे शेअर, हा? मस्त. याला अजून काय काढून टाकू? काढून टाकायचं, ते चांगलं नाही वाटत आहे. हॅपी बर्थडे करू ना मग आपण चेअरचा. हॅपी बर्थडे टू ये ना बे. यू चेअर. काढू काढू दे लागते की? राणीच्या हाताने. थांब, तिला काढू दे ना थोडंसं. तुला आवडली नाही का? ती वाली घेतली वाटते मग, फसून बसणेवाली. हा? फसून बसणेवाली तू चेअरवर बस जा. मस्त. हा, तू- सो हे वैभवचं ऑफिस, न्यू. न्यू ऑफिस. एकदम छान फर्निचर बिर्निचर आता एकदम झालाय. चेअर्स एकदम नवीन. वाव. आणि असं छान इथे आता स्टाफसाठी स्पेस केली आहे. आणि इकडे वैभवचं केबिन असणार आहे. एकदम मस्त झालंय. तिकडे काहीतरी शो पीसेस वगैरे असतील. आणि असं इथे त्यांनी वॉर्डरोब करून घेतलंय. आणि इथे वॉल होती, बहुतेक हा फ्लॅट होता 1 BHK, तर त्याला त्यांनी ऑफिसमध्ये कन्वर्ट केलं आहे. सो इथे वॉल होती आणि त्या वॉलला ब्रेक करून इथे हे काचेचं पार्टिशन लावलेलं आहे. आणि इकडे गेट होता तो बंद केला आहे बहुतेक, तिकडे वॉशरूम वगैरे आहे. सो आणि तिकडे किचन आहे, म्हणजे होतं फ्लॅटचं, पण आता त्याचा फारसा यूज नाही होणार बिकॉज हे ऑफिस स्पेससाठी आहे. आणि इथे क्लायंट्स वगैरे येतात त्याच्यासाठी सोफा घेतलेला आहे. सो आणि इकडे स्टाफसाठी, सो मध्ये पण बऱ्यापैकी स्पेस आहे. इकडे वॉशरूम वगैरे आहे आणि इकडे बाल्कनी. सो छान असा फ्लॅट आणि आता हे मस्त ऑफिस झालं आहे. तर यासोबत मी आपला आजचा व्लॉगही एंड करते. पुढचा व्लॉग मेहंदीचा असणार आहे, तर तो बघायला विसरू नका. आणि आपला आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ पुढच्या अशाच एका छानशा व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.